नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपल्या समेत रमेश खिलारे आहेत. यांच्या पत्नी पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत. यांनी प्रतिक्रिया घेणार आहोत. कसा आता मतदारांचा पाठिंबा मिळतोय तुम्हाला आणि कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करताय? मतदारांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे आणि मतदारांनी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, त्याचप्रमाणे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना, नामदार साहेबांच्या विकासाला साथ देण्याचं मनापासून ठरवलेलं असून या ठिकाणी संपूर्ण मतदार राजा आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही उमेदवारांबरोबर त्या ठिकाणी आहे. नक्की आता प्रभागात असं वेगळ्या पद्धतीचं विरोधक घुसपासावरत आहे का तुम्ही फक्त एकच मतदान मागताय म्हणून माझ्याच पत्नीला निवडून द्या अशी घुसपासवली जाते? नक्की काय कारण आहे, खरं आहे का ते? हे फार चुकीचं आहे आणि विरोधकांना मी नम्रपणे आव्हान करेल की ज्या दिवशी निवडणुकीला सुरुवात झाली त्या दिवसापासून मी आजपर्यंत तुम्हाला सांगतो, विकासावर बोला, विनाकारण कुणाची बदनामी करू नका. मी 35 वर्ष नामदार वळसे पाटील साहेबांच्या निष्ठावान आणि संघटनेचा कार्यकर्ता आहे. विरोधकांच्या नेत्यांना सुद्धा हे मनापासून माहिती आहे की रमेश खिलारे हा पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आणि मी आज जाहीरपणाने सांगतो की कळंब चांडोली जिल्हा परिषद जो गट आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ तुळशीताई सचिन भोर, खालच्या गटामध्ये चांडोली गणामध्ये सीमाताई रमेश खिलारी आणि वरच्या पंचायत समिती गटामध्ये उषाताई रमेश कानडे, हे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नामदार वळसे पाटील दादांनी, खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटलांनी दिलेले आहेत. सगळ्यांनी या तिन्ही उमेदवारांना भरघोस असं मतदान करून पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. विरोधकांना काय सांगणार आहे तुम्ही आता? विरोधकांनी लई खालच्या पातळीवर या ठिकाणी राजकारण चालू केलेलं आहे. अरे, अशा पद्धतीनं निवडणूक लढवता येत नाही, अशा पद्धतीनं तुम्ही बदनामी करू शकत नाही. तुमची एक एक शब्द जो चाललेला आहे तो किती गलिच्छ प्रकारचा आहे आणि तुम्ही हे कशासाठी करताय? हा आंबेगाव तालुका नामदार वळसे पाटील साहेबांनी, खासदार दादा आढळराव साहेबांनी तळाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे. तुम्ही विकासाच्या बाबतीत बोला, तुम्ही विकासाचा अजेंडा घ्या, कोणत्या गावात काय कामं करायची आहेत ती कामं करा. आतापर्यंत तुम्ही गाव फोडाफोडीचं राजकारण केलं, आतापर्यंत तुम्ही भावाभावात भांडणं लावायची काम केली आणि आता हा नवीन उद्योग कशासाठी लावलेला आहे? या पद्धतीचं राजकारण तुम्ही करू नका. तुम्ही सुद्धा ह्याच तालुक्यातले आहात, तुम्ही सुद्धा नामदार वळसे पाटील साहेबांचे एकेकालचे कार्यकर्ते होते. आपल्याला नामदार वळसे पाटील साहेबांनी ही शिकवण दिलेली नाही, शिकवण ही दिलेली आहे जो कोणी पक्ष उमेदवार देईन त्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून तालुक्याचा विकास साधायची भूमिका आपली असते. ही साहेबांची शिकवण आहे. तेव्हा कृपा करून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मी कालही पण उमेदवारी अर्ज भरल्यापासून आजपर्यंत कुणावर टीका करू नका. आणि जर कुणाला माझ्यावर वेगळ्या पद्धतीने टीका करायची असेल, कोण माझ्यावर टीका करते, काय करते, बाबा हो, ह्या पद्धतीनं राजकारण करायचं नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं वळसे पाटील साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. 35 वर्ष समाजामध्ये मी सतत चुकात दुखात असतो आणि तुम्हाला जर माझ्या उमेदवारीचा एवढा पोटगोळा उठला असेल, पहिल्यांदाच साहेबांनी मला उमेदवारी तुम्हाला दिली ना, तुम्हाला आतापर्यंत काय काय नाही दिलं, तेव्हा कृपा करून अशा पद्धतीचे बेशुद्ध आरोप, गलिच्छ राजकारण करू नका. आणि मी पुन्हा माझ्या मतदाराला सांगतो, ही जी कोणी माझ्या बाबतीमध्ये क्लिप व्हायरल करते, चुकीच्या पद्धतीने अपप्रचार करते, हात जोडून विनंती सगळ्यांना करतो, मी काल सुद्धा कसा होतो हे तुम्हाला माहिती आहे, उद्या कसं असेल हे तुम्हाला माहिती आहे. जिल्हा परिषदेसाठी तुळशीताई सचिन भोर, पंचायत समितीसाठी सीमाताई रमेश खिलारी आणि वरच्या पंचायत समितीसाठी उषाताई रमेश शेठ कानडे, या तिन्ही उमेदवारांना त्या गटामध्ये मतदान करून आपण भरघोस मतांनी निवडून द्या अशी मला 100% खात्री आहे. पुन्हा एकदा विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. मतदार राजा पाठिंबा नामदार वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभा करायला लागले आहे, म्हणून ते या पद्धतीचे आरोप करतायत. पुन्हा मतदार राजाला जाहीर आव्हान करतो, कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. तुमच्या लक्षात ठेवा, खून फक्त घड्याळ घड्याळ घड्याळ. तर नक्कीच हे आपल्या समेत रमेश खिलारे होते. यांनी सांगितलंय कोणत्याही क्लिपा व्हायरल होत्या त्या, ज्या क्लिपांमध्ये जे बोललेत की फक्त चांडवली पंचायत समिती गणातील उमेदवारालाच मतदान करा, तर हे चुकीच्या पद्धतीने विरोधक घुसपसवत आहे असं रमेश खिलारे म्हणतायत. तिन्ही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने निवडून द्या, चांगला विकासही करतील असं त्यांनी सांगितले आपल्याला. तर पाहू, नागरिकांनी याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मी स्वप्नील, तुम्ही पाहता सिद्धांत प्राईम.